विनम्र अभिवादन करून दूधसागर श्री गणेश मंदिर न्यास सहर्ष सादर करीत आहे एक धमाल विनोदी एकांकिका पांडव प्रताप। लेखक पद्माकर डावरे, पार्श्वसंगीत संदीप आकलेकर, नेपथ्य नितीन लोरेकर, प्रकाश योजना राजू इकबाल, रंगमंच व्यवस्था आशिष पाडलेकर, वेशभूषा कलाकार आणि त्यांचे पालक, रंगभूषा सीमा माहुली, रसिका माहुली, विशेष सहाय्य चिन्मय सावंत, सचिन जाधव, नांदी गायक निशा राणे, शर्मिला देसाई, जाहिरात ग्रीन दूधसागर व्हॉट्सअप समूह मंच, कलाकार अण्णा साहिल तेंडुलकर, बबनराव अथर्व शेळके, भैया स्वराज शोभणे, मन्या शर्विल सूर्यवंशी, मामा वेदांत लोरेकर, सखू हृदया वैद्य, तात्यासाहेब श्रीराम वैद्य, नानाराव उल्हास मांजरेकर, सहाय्यक दिग्दर्शक सुधीर राऊत, सुनील माहुली, दिग्दर्शक श्रीराम वैद्य। दूधसागर श्री गणेश मंदिर न्यास सहर्ष सादर करीत आहे एक धमाल विनोदी एकांकिका पांडव प्रताप। मंडळी, ही खोली आहे की नाही, ही आहे पुण्यातल्या शनिवार पेठेतली एक खोली।
ही नुसतीच खोली नाही बरं का, हे आहे श्री सांब सदाशिव नाट्योत्कर्ष मंडळाचं ऑफिस आणि त्यांच्या तालमीची जागा. तूर्त मंडळानं पांडव प्रताप हे नाटक बसवायला घेतलंय. त्यात काम करणाऱ्या पात्रांचा परिचय येणेप्रमाणे. धर्मराज मुरलीधर गंगाधर उर्फ नाना वाटाणे, श्री सांब सदाशिव नाट्योत्कर्ष मंडळाचा आद्य संस्थापक, मंडळाच्या सर्व नाटकांचा लेखक, थोडासा दिग्दर्शक, काहीसा संगीत दिग्दर्शक, बराचसा व्यवस्थापक आणि किंचितसा कवी. भीम रामनाथ पुरुषोत्तम उर्फ अण्णा दबडघाव, छाती जेमतेम 30 इंच. भीमाचं पात्र करताना खांद्यावरती छातीवरती 5-6 धोत्राच्या घड्या गुंडाळायला लागतात. एरवी याच्यात आणि अर्जुनात फारसा फरक नाही. अर्जुन बबनराव बोदडे, अगदीच मेंगलट पात्र, बोलण्यात न चाणं आणि न करण्याची भयंकर खोड. याला मंडळानं कसा घेतला असा प्रश्न साहजिकच कुणालाही पडेल. पण मंडळाचा बराचसा फायनान्स हाच पुरवतो, हीच ज्ञानबाची मेघ आहे. वराडातून पुण्यास कॉलेज शिक्षणासाठी येऊन राहिलेला, पण शिक्षणापेक्षा नाटकात जास्त लक्ष घालणारा प्राणी. नकुल भैया बेंद्रे, सहदेव मन्या बारपांडे, ही पोरं मात्र काहीशी चलाक आणि बरीचशी इरसाल आहेत. नाटकाच्या तालमीच्या वेळी केळी फुटाणे खारगाणे खात राहणं हा त्यांचा नेहमीचा उद्योग. त्यामुळे दिग्दर्शक महाशयांची कायमची डोकेदुखी. शकुनी मामा रंगराव अण्णाजी उर्फ मामा खेकडे, पांडवांच्याच वयाचा पण अकलेनं अधिक असलेला पक्का घसचोट पुरुष. मंडळाकरता स्त्री पात्र मिळवण्याची जबाबदारी याच्यावर सोपवली आहे. मेरा बूट पॉलिश हो गया. काय कसं काय झालंय? रबिश, रॉटन, ऍब्सोल्यूट नॉनसेन्स. ऍब्सोल्यूट नॉनसेन्स. अरे आरच्या सारखे चकचकीत झाले, तोड पाहून भाग देखील पाडता येईल. अरे यात माझं काय, तुझं देखील तोंड दिसेल. अरे मी म्हणतोय ते या बाकीच्या गदड्यांबद्दल. सकाळी बरोबर 8ला प्रॅक्टिसला जमायचं बजावून सांगितलं होतं की नाही? मग आज डबल प्रॅक्टिस करायची ठरली होती. आता 10 वाजायला आले तरी एका देखील टोणग्याचा पत्ता नाही. सारी काळजी जणू मलाच. नाही म्हणजे आता काळजी तुला नसणार. हे बघ, नाटकाचा दिग्दर्शक तू, लेखकही तूच आणि निर्माताही तूच. तेव्हा तुला काय म्हणायचंय? नाटकाचं श्राद्ध घालायची वेळ आली तर पळी पंचपात्र देखील घेऊन मीच यावं असं म्हणायचं का तुला? आम्ही आहोत ना त्याच्यासाठी.
काय म्हणालास? हे म्हणजे आम्ही असताना अशी वेळच कशाला येईल असं म्हणायचं होतं मला. तुला सांगतो नाही, तुला सांगायला कशाला हवं, तू बघतोयस आपल्या पांडव प्रताप नाटकाच्या जाहिराती अख्ख्या गावभर पसरल्या आहेत. अरे तो विचारतोय नाटक आहे तरी केव्हा. पहिला प्रयोग हाऊसफुल होणार. काही सिच्युएशन्सच्या वेळेला असा टाळ्यांचं कडकडाट होईल की यो, अरे आपण असा बार उडवून टाकू ना की सगळे पाहतच राहतील. बघ तू. अरे असं चाललं तर आपल्या सगळ्यांचाच बाहेर उडून जाईल. अरे यांचा असा रोजचा उशीर आणि नाटक व्हायला असा वेळ कसं काय होणार? कोण जाणे? आणि त्यात आपल्याला द्रौपदी पण कुठे सापडते. अरे द्रौपदी, अरे असंच झालं. अरे तू शांत हो. असंच तू बस, झालंय. तू बस. हा? अरे ऐसे डरो मत नाना, हिम्मत है मर्दा. तो औरत ने खुदा. आणि आपल्या गावात एकही नग मिळाला नाही असं कधी झालंय? असंच झालंय. पुष्कळ जण येऊन गेल्या आणि इथे एकदा येऊन हा सारा संच पाहिला तुमचा कशा का वितरतात कोण जाणे. त्या लेखाच्या तोंड देखील दाखवत नाही. असं काय होईल कोण जाणे. आता काय येत नाही तुझं तोंड. अरे अण्णा, अरे अण्णा, मला सांग, आपले चेहरे एवढे वाईट आहेत का रे? आता हे बघ, हे तुझ्या माझ्यापेक्षा त्या माय बहिणींनाच माहिती. किंवा असं असेल 5 पांडवांची द्रौपदी व्हायला कोणी तयार होत नसेल. अरे पण नाटकात व्हायला काय हरकत आहे? असं तुला आणि मला कळतं, त्यांना पटायला हवं ना. आणि आपला हा मामा खेकडे मला वाटतं सकाळपासून याच कामासाठी वणवण भटकतोय. त्याच्या तपश्चर्येला यश आल्यावर तो काही पुन्हा येईल असं मला वाटत नाही. आज कोणाला तरी घेऊन येणारच अशी प्रतिज्ञा करून गेलाय तो. अरे पण आपले हे तोळ भैरव तरी केव्हा? आणि आपली ही प्रॅक्टिस सुरू होणार तरी केव्हा? खरं सांगू का ना, आज आहे शनिवार, म्हणजे सकाळची शाळा. तर माझा असा अंदाज आहे की ही टोळधाड कुठे गेली असेल. काय अंदाज आहे तुझा? बोल ना. अरे 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 कुठे काय? मी आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलवतो रे सर. काय मी काय बोलत नव्हतो. आता का बोबडी वाढली? आता सांग ना काय सांगायचंय ते. मी कुठे काय रे? अंदाज काय होता रे तुझा? आज सकाळची शाळा, आता शाळा सुटायची वेळ झालेली, तेव्हा आम्ही तिघे त्या कोपऱ्यावरच्या मुलीच्या शाळेच्या जवळच कुठेतरी घुटमात असू असंच म्हणायचं होतं ना तुला? भलतंच. अरे मी तर असं म्हणत होतो, आता मुलींची शाळा सुटणार म्हणजे तुम्ही तो रस्ता टाळूनच इथे येत असाल, म्हणजे लवकर पोचाल असं म्हणत होतो मी. काय पण या बोटाची थुंकी त्या बोटात घेतोस तुले का? पण समजा मी असं म्हणतो की तो तसंच म्हणणार होता, तर तुमचं काय म्हणणं यावर? अहो म्हणणं काय नाही हो आमचं, पण दादा ना आम्ही त्या शाळेत होतो, पण आमचा तिकडे घुटमळण्याचा हेतू मात्र वाईट नव्हता हो. काय उद्दात हे तुले कोंडून ये. एवढे चांगले शब्द खराब करून टाकशील का? अहो नानाराव खरंच सांगतो हो, आमचा तिकडे थांबण्याचा भलता सलता हेतू नव्हता हो. बबनराव सांगत आहेत ना. तर काय याला काय होत आहे त्याचं म्हणायला? आपण काही तसली जावत माणसं नाही. मग सांगा कुठल्या होतं अजून थांबला होता ते तरी सांगा. हा द्रौपदी संशोधन. आपल्या पांडव प्रतापमध्ये सैरंध्रीचं काम करण्यासाठी कोणी पुरंदरी मिळते की काय याची टेहळणी चालली होती आमची, नाही का रे बन्या?
जमलो होतो. हे मग काही जमलं की नाही? अरे कसं जमतंय यार? मी तुला सांगतो ना, नुसत्या गुडघ्यापर्यंत चप्पली, इथून तिथून नुसती उलटी प्रजा आहे ना. मी तुला सांगतो, त्यांच्याशी लग्न करायची म्हटली ना तर आपल्याला अक्षरशः गुडघ्यालाच बाशिंग बांधून घ्यायला लागणार. आणि या म्हणे भारताच्या भावी माता. बाशिंग गुडघ्याला हो तुला ते तर तुला डोक्याला बांधण्यासारखं झालं ना. चल चल. ही आपली भारताची पुढली पिढी ना, म्हणजे ते आफ्रिकेतल्या पिंगमीशी कॉम्पिटिशन करणार हे मात्र नक्की. अरे तुला सांगतो ना, मेजॉरिटी ना ते काय फ्रॉक आणि स्कर्ट वाल्यांची. अरे अशी एखादी पातळ नेसलेली दिसायची नाही, असं नाही, पण ते कसं ते भावलीला फडकं गुंडाळला सांग. तुम्ही की नाही नवीन नाटक लिहा, बाल द्रौपदी. याच्यातल्या द्रौपदीच्या कामासाठी की नाही अक्षरशः पुन्हा शाळेची रांग इकडे लावून ठेवतो. हे बघा, ते नवीन नाटकाचं नंतर पाहू. आधी जे आपल्याकडे चाललंय त्याची प्रॅक्टिस तरी तुम्ही सिरियसली करणार आहात की नाही ते आधी सांगा. म्हणजे काय, अशी शंका का आली तुम्हाला? शंका का आली? तुमच्या हातावरची घड्याळ आहे ती वेळ पाहायला आहे की चुना ठेवायला? अरे 8 वाजता प्रॅक्टिसला जमायचं सांगितलं होतं, आता वाजले किती तू? अहो तशी 10:30 वाजले तो. आज थोडा उशीर झाला हे मात्र खरे. अरे हा का थोडासा उशीर आहे? अरे रोज रोज तुम्हाला असा उशीर, मला वाटतं आपली नाटकाची प्रॅक्टिस आपल्याला बंदच करावी लागेल अशा नाही. छे, हे भलतच काय बोलतात तुम्ही नानाराव? हो, डोक्यातनं राग काढून टाका, शांत व्हा. अरे तुमच्यामुळे इथे डोक्यातल्या विस्तवाची राख व्हायची वेळ आली आहे. रोज वाट पाहायची तरी किती तुमची? उद्यापासून बरोबर टाइमशीर येणार आपण. एका दिवशी होते राहू एवढं काय मनावर घेत आहे? नानाराव, आजचा दिवस कसूर माफ हो. उद्यापासून की नाही आम्ही एकदम एना सेम टाइम क्या मुताबिक आएंगे. अरे टिवल्या बावल्या बस करा आता, घ्या बबल्या होया आणि करा प्रॅक्टिसला सुरुवात. सुरू ओके सेट. भीमा, अरे दुर्दैवाचा कळ झाला की माणसाची विचारशक्ती देखील काम करण्याशी होते असे म्हणतात. ते काही खोट नाही, नाहीतर आपलं सर्वस्व हरवून देखील आपली प्रिय पत्नी द्रौपदी हिला पणाला लावण्याची दुर्बुद्धी मला का व्हावी? हर हर. द्रौपदी विटंबनेचा तो प्रसंग आठवला की अजूनही काळजाचं पाणी पाणी होतं. अहो मग काय दूध होणार की काय? कधी मध्ये बोलतो तुमच्या काळजाचं पाणी होतं, पण माझ्या काळजाचा भडका उडून जातो दादा. सारं अंग संतापानं फुटून जावं लागतं. दादा, मला अजूनही परवानगी द्या.
मला अजूनही परवानगी द्या. अजूनही परवानगी द्या. या गदेने दुःशासनाच्या शरीराच्या चिंगड्या नाही उडवल्या तर नावाचा भीमच नव्हे मी. बस बस शांत हो भीमा, शांत हो, शांत हो भीमा, शांत हो. असा उतावळा करून आपला कार्यभाग साध्य होणार नाही. त्यासाठी थोडी विचारपूर्वक पावलं टाकली पाहिजे. नानाराव, अहो तुमचं अजून या वाक्याचं टोनिंग बरोबर नाही झाले हो. हे वाक्य कसं गुळगुळीतपणाने नाजूकपणे यायला पाहिजे. बंधू भगिनींनो, गोव्यातला प्रश्न आपल्याला शांतपणे सोडवायला पाहिजे. नाहीतर पोर्तुगीजांच्या गोळ्यांना आपल्याला असाह्यात्मक चळवळीनेच उत्तर द्यायला पाहिजे. नाहीतर निष्काम रक्तपात होऊन आपल्या नावाला फार मोठा काळीमा बसेल. समजलात का नको? आता शांतपणा बस झाला. किती वेळा सांगितले प्रॅक्टिसच्या वेळेला मध्ये मध्ये बडबड जाऊ नका म्हणून. हा पुढे पुढे काय? पुढे तुझंच वाक्य आलंय का? दादा, तुम्ही काही म्हणा पण तुमचे थंडपणाचे धोरण आपल्याला बिलकुल पसंत नाही. वास्तविक भीमाप्रमाणे आमचे बाहू देखील स्फुरण पावताय. तुम्ही नुसतं हो म्हणा, या धनुष्य बाणानं साऱ्या कौरवांना छिन्न विछिन्न करून टाकतो. बबनराव, आणि नाटकाच्या वेळी मात्र तुम्ही या धनुष्य बाणानं आम्हाला छिन्न विछिन्न करून टाकणार. अरे भल्या गृहस्था, जरा शुद्ध बोलायला शिक की. रोज डोकं फोडते तुझ्या पुढे, पण तुझे आपले पहिले पाढे 55. अध्यात केलेले का तुमचे नाटक? रोज रोज तेच. झाली थोडी बोलला चोक म्हणून काय एवढं बोला नको. आपल्याला नाही करायचं नाटकात काम. आज आपण जाणार. हो नाना, हो बघूया, हो बघूया, थांबा. अहो, कुठे चाललात? अहो, कुठे गेलात? हो, हो, थांबा. अरे चला. अरे कुठे जातात? हो, कुठे? हो, एवढं काय झालं चिडायला? अहो, थोडी गंमतच चालू आहे आपली. काय गंमत होय? रोज रोज बरी चालते तुमची गंमत. मी म्हणतो, जर तुम्हाला आमचं असलं बोललं माहित होतं तर तुम्ही आम्हाला नाटकात काम करायला बोलायलाच कशाला? वा बबनराव, होय भलतच काय बोलतात तुम्ही. या हो. बोलण्याचं एक सोडून द्या हो. पण तुमच्यासारखा परमास ऍक्टिंग करणारा नट अख्ख्या पुण्यात सापडायचा नाही. अहो, म्हणूनच तर तुम्हाला एवढा आग्रहाने आम्ही बोलावून घेतलं. हे पा राजे, उगेच बनवू नका आम्हाला. वराळाच्या काळ्या मातीत जन्म गेला आमचा. तुम्हाला पैसा पुरती जरूरत आहे असं म्हणा ना. अरे काय बोलते? आम्हाला काय माणसाची किंमत कळत नाही? असं कसं म्हणू शकता? हो, पैशाचं काय घेऊन बसलाय? आपला पांडव प्रतापचा खेळ लागू द्या थिएटरात. गोऱ्याने पैसा ओढू आत तुले या होते, चिडू नका ते. चला चला या, या, या. अहो, ते टाकली छत्री. हा, बरं बरं. हे, हा, हा. या, या. ओके, बस. या धनुष्य बाणानं साऱ्या कौरवांना छिन्न विछिन्न करून टाकतो. शाबास. असंच यायला पाहिजे वाक्य. हे वाक्य घ्यायचं का नाटकांना? तू चुप रे गधड्या. बबनराव, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पुढे. पण दादा, माझी खात्री आहे की तुम्ही कधी या गोष्टीला सहमती देणार नाही. बबनराव,
तुम्ही असा विचार करता याचं मला नवल वाटतं. हो, तुम्ही तरी जरा थंड डोक्याने विचार करा. आता थंड डोक्याने विचार करायला डोकं देखील शाबूत आहे का दादा? ज्यावेळी भर सभेत द्रौपदीने दुःशासनाचं वस्त्रहरण केलं, अंडाले का आता मात्र शर्थ झाली. अरे किती वेळा समजाव तिला, द्रौपदीने दुःशासनाचं नाही रे, दुःशासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण केलं होतं. रोज डोकं फोडतं तुझ्या पुढे, कसं रे होणार? मला सांग, रामायण कधी वाचलं होतं का आयुष्यात? नानाराव, एक्सक्यूज मी. अहो, रामायणातला जसं महाभारतातला आहे हो. महाभारतातलं असेल नाहीतर शिवलीलामृतातलं, तुला काय आहे त्याचं? अहो, तसं मला काही करायचं नाही हो, पण तुम्ही दुःशासनातच काय रामाचं आणि रावणाचं एकत्र वस्त्रहरण केलं तरी माझ्या वडिलांचं काय झालं? गप्प बस की. बसलो. ज्यावेळी भर सभेत दुःशासनानं द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, त्यावेळी असं वाटू लागलं की हे डोळे फुटून का नाही गेले. ते लाजिरवाणं दृश्य पाहण्याचं दुर्भाग्य नशीब येण्यापेक्षा या शरीरातून सर्व पंच प्राण का निघून नाही गेले. माझी पण तीच चिठ्ठी झाली आहे, दादा. खाने को खा, केळी खा, दगड खा, धोंडे खा. अरे मी खातच राहा दिवसभर. अहो, नानाराव, एक्सक्यूज मी. अहो, शनिवार आहे. अहो, माझा रात्रीचा उपास आहे हो. मगाचपासून पोटात कावळे पोकळतात हो. अहो, घ्या की, तुम्ही पण घ्या. घ्या, हे घ्या. हा? फेकून द्या का? माझी पण तीच स्थिती झाली आहे दादा. असं वाटलं की आपण का मनुष्याच्या जन्माला आलोय, त्यापेक्षा आम्ही पशुच्या जन्माला आलो असतो तर. नानाराव, इकडे पशुच्या जन्माच्या ऐवजी गाढवाच्या जन्माला आलोय, हे जास्त इफेक्टिव्ह झालं असतं की नाही? भैयाराव बेंद्रे, थांबा. त्यापेक्षा आम्ही गाढवाच्या जन्माला आलो असतो तर फार बरं झालं असतं. भैयाराव बेंद्रे, तुम्ही त्याच जन्माला गेला आहात. गाढवात आणि तुमच्यात मला फारसा काही फरक दिसत नाही. भैयाराव, आता सांगपणा बस झाला. तुझी अक्कल आता खूप करते. भैया, तुला तुला किती वेळा सांगितलं प्रॅक्टिसच्या याला सिरियसपणा ठेवत जा म्हणून. चालू कर. सत्ता तरी येतं का ते? हा, आता पुढे. अरे लवकर घे, तिचं पाणीच आहे. अरे, माझी बाई येते. त्याचं पाठांतर आणशील तू. हा, आणि तुम्हाला सगळ्यांना आता समजावून सांगतोय. वाक्य घ्यायचंय, घे ना मग. दादा, कौरवांची युद्ध खेळायला आपण मेलो नसतो तर फार बरं झालं असतं. दादा, कौरवांची युद्ध खेळायला आपण मेलो नसतो तर फार अरे मेलो नसतो असं नाही, गेलो नसतो असं आहे ते. इथे तर मेलो नसतोच आहे. पुन्हा बॅगला निघलंय ते. आपलं हस्ताक्षर आहे. हा, बरं, सुधारून घ्या. बोल चल. दादा, कौरवांची युद्ध खेळायला आपण गेलो नसतो तर फार बरं झालं असतं असं वाटू लागलं आता मला. हो दादा, हे काय केलं तुम्ही? पुरुषासारखे पुरुष म्हणणारे आपण भाकड भेगुबाई भेकड भागुबाई सारखे गुडघ्यात मान घालून शस्त्र खाली टाकून
अर्जुनाचा आहे मला शिकवतोय ये ना हो खरंच की चल भीमा आपण माणसाच्या जन्माला आलो ही फार मोठी चूक झाली माणसाचे कोणते लक्षण आपल्यात आहे हेच मला कळत नाही रणांगणात प्राणार्पण करण्याची हिंमत बाळगणारे आपण भर सभेत आपल्या पंतीची अरे पंतीची नाही लेका, पत्नीची. बोललं तर तुला राग येतो, हा बोललं तर तुला राग येतो, पण किती वेळा तुझ्याकडनं घुकून घ्यायचं? हा हे वाक्य बदला ना आपलं काय जमणार नाही वाक्य हा तेच की अहो पत्नीच्या ऐवजी बायको घाला बायको विद्वान आहात काय पण शब्द शोधून काढलाय. अरे पत्नी आणि बायको मधला फरक तरी कळतो का तुम्हाला? नाही बुवा काय फरक आहे हा? फरक म्हणजे म्हटलं तर तसं आहे आणि म्हटलं तर तसं नाही. म्हणजे काय बुवा म्हणजे अरे अकलेच्या कांद्यांनो तुम्हाला एवढं सुद्धा माहित नाही. 5 जणांची असते ती पत्नी आणि एकट्याची असते ती बायको. अच्छा आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडलाय म्हणजे नॉर्मल सर्कमस्टॅन्सेस मध्ये द्रौपदी ही 5ही पांडवांची पत्नी असते आणि जेव्हा ती एकाच पांडवाबरोबर असते तेव्हा ती त्यांची बायको असते. वा वा नानाराव काय बोललात अक्षरशः पूर्ण महाभारत माझ्या डोळ्यासमोर उभं केलंय. काय मोठं डोकं आहे तुमचं. बरोबर जास्त पारू नका बबनराव. ठाणा तिकडे बायको. हिंमत बाळगणाऱ्या आम्ही भर सभेत आमच्या बायकोची विटंबना झाली तेव्हा देखील सर्व शांतपणे पाहत राहिलो. तिने आमचे काय किंमत केली असेल, काय गुण दाखवले असतील. आता ती जेव्हा येईल तेव्हा तिच्या समोर तोंड दाखवायचे देखील मला लाज वाटू लागली आहे. कंसात द्रौपदी प्रवेश करते. कुंडली गवर्दे हरी विठ्ठल. अहो नानाराव अहो कधी येणार तुमची द्रौपदी. अहो आपलं घोडं नेहमी याच वाक्यावर नडतंय हो ना अहो द्रौपदी आली खरीच कसं सरकायचं आपलं घोडं पुढे. आणि आपण तर नाटकाची तारीख पण डिक्लेअर केली आहे. द्रौपदी आल्या बगैर एका महिन्यात कसं काय जमणार सर्व. त्या द्रौपदीचा विचार करून माझंही डोकं फुटायची पाळी आली. सगळे प्रयत्न करून पाहिले पण कुणी काम करायला तयारच होत नाही. त्याला मी तरी काय करू. शे, जे झालं ते आपलं नशीबच आहे हो. सोड यार ते चाणी वगैरे आहे. हे रे काय मग आज जेवायला काय नाही बाजारातून खेकडे आणले. खेकडे आपला मामा खेकडे आणणार होता ना कोणाला तरी द्रौपदी म्हणून. कोण? आपला मामा खेकडे. मग जगाच्या अंतापर्यंत वाट पाहत राहा लोक हो. मामा खेकडे म्हणजे 1 नंबरचा थापाड्या माणूस आहे. अरे तो कसा आणतोय द्रौपदी. सांग रे यांना. तेच ना जर एखादी द्रौपदी मिळालीच तरी तो तिचं हरण करायला मागे पुढे पाहणार नाही. मला नाही वाटत तसं. आज कोणाला तरी घेऊन येणार अशी प्रतिज्ञा करून गेलाय तो खरा. आता मला वाटतं मला सांगितल्याप्रमाणे तो येतोच बघा. येतोच म्हणजे काय? अगदी आलोच आहे. आला द्रौपदीला घेऊन आलं. आहे कुठे ती. थांब तर नाही म्हणताय की काय राव. सभ्यगृह असो हा मामा खेकडे भलत्या सलत्या गोष्टी तापा मारणार नाही. मग एकदा मनावर घेतलं की कधी मागे हटणार नाही आपण. पण आहे कुठे ती. जरा अटक लाव लवकर. सबोर 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 मंडळी ती बाहेरच आहे. तिचे वडीलही आले बरोबर.
जगन्नाथ. पण हे पहा गड्यांनो, जरा तिच्याशी शब्द बनाने बघा. हलते सलते प्रश्न तर काय विचारू नका, नाहीतर एवढा भगीरथ प्रयत्न करून हाती आलेला सावज पटकन निघून जायचा. हो अरे हा, हे श्री दादासाहेब गोचिडे आणि या कुमारी गोचिडे, हे मुरलीधर गंगाधर उर्फ नाना वाटाणे, हे रामनाथ पुरुषोत्तम उर्फ अण्णा डबरगाव, हे बबनराव बोडडे, हे भैया मेंढरे आणि हे नमस्कार करतो. अगदी 5 पांडवांप्रमाणे दिसतात मंडळी. छान छान सुरेख. पण काय हो, यातला लग्नाचा मुलगा कोणता? अहो मला जो पसंत पडेल तो. मी नुसतं बोट दाखवायचं अवकाश आणि हे तोंडा उचललाच म्हणून समजा ते माझ्याकडे लागलं. काय समजलात? वा 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 वा, छान छान. मंडळी करा प्रश्न विचारायला सुरुवात. हा थांबा, तुम्ही एकच मिनिट थांबा, मी 5 मिनिटं जाऊन आलो. या सगळ्यां देखत का माझा लीला मांडायचा वाटतं. सखे कार्टे, अगं तुझ्या पाया पडतो, यावेळी तरी जरा तोंड सांभाळून बोल ग. अगं आतापर्यंत 50 ठिकाणी दाखवली तुला, पण प्रत्येक वेळी तुझ्या या अशा बोलण्यामुळे सगळ्या ठिकाणी पिचका करून टाकला. माझे आई गंगे, निदान यावेळी तरी डोकं शाबूत ठेवून बोल. अगं काय आहे, एकदा का तुझं लग्न झालं की नवऱ्यावर तोंड सोडत बस. काही म्हणणार नाही. पण एकदा होऊ दे तर तुझं लग्न. हा विचारा. नाव काय तुमचं? सखू. आपलं संपूर्ण नाव सांग की. सखू विश्वांबर गोचिडे. काय हो, असा एरंडेल कैलासारखा चेहरा काय सगळे नाव कसं औषध गिळगिळत आणि कर्कट वाटतं. अहो आमच्या मोलकर्णीचं पण हेच नाव आहे. काय हो, आम्ही यांचं नाव बदललं तर चालेल का? अहो चालेल का म्हणून काय विचारताय, नंतर बदलायलाच लागणार की. आम्ही जायचं नाव मग काय ठेवायचं? मधुबाला ठेव.
अरे मधुबाला ठेवा नाहीतर गीताबाली ठेवा, माझं काय जातंय? तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय? इंग्रजी 2री पर्यंत. तशी इंग्रजी 3री पर्यंत शिकली आहे ती. पुढे काय झालं? अरे पुढे काय व्हायचं, तिने शाळा सोडून. का? अरे तिचं आणि एका मास्तराचं झालं भांडण. आता मला पुढे शिकायचं नाही. नाही का ग सखो? काय माहितीये का, ती म्हणजे तिचा स्वभाव म्हणजे जरा म्हणजे थोडा तापट आहे. दिसतच आहे ते. काय म्हणालात? नाही तसं पण चेहरा बघून ओळखता येत नाही ना. विचारा. तुम्ही शाळेत कोणते विषय घेतले होते? विषय घ्यायला लागत नाही, ते लिहिलेलेच असतात. काय माणसाची? बरं. तुमचा बोल्डपणा आपल्याला फार आवडला बुवा. मी आपल्याला मत विचारीन ना, त्यावेळी सांगायची नसते. आम्हाला तुमच्यासारख्याच धीट मुलींची आवश्यकता आहे. नाटकाचं संवर्धन व्हायचं असेल तर अशा स्त्रियांनी पुढे यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. अहो नाटकाचं संवर्धन काय म्हणताय? आयुष्य म्हणजे नाटक थोडंच आहे. वा, कुणी म्हटलंय ना की ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज. वा, 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 वा. इंग्रजीचा अभ्यास बराच दिसतो यांचा. अरे कुठे काय आपलं ते असं काय हो, तुम्हाला गाणं गाता येतं का? काय म्हणालात? तुम्हाला गाणं गाता येतं का? गाणं नाही, गाणं म्हणता येतं. मग म्हणा की राव एखादं. राम डोळे तपासून घ्या तुमचे. राम म्हणतो. अच्छा, चुकलंच की राव आमच्या. थोडं असं चुकायचं थोडा चुकायचं. अहो तुमचा नृत्यकलेचा अभ्यास कितपत झाला? मला विचारलं तुम्ही? अगं नाही तर मला विचारतायत का ते? मला नाचता मुळीच येत नाही, आणि जर कोणाला नाचताना पाहिलं तर माझ्या तळपायाची अगदी मस्तकात जाते. बापरे, कठीणच आहे हो. अहो कठीण काय त्यात? तुम्ही शिकवलं तर शिकेल किती? मी बसली आहे शिकायला, मुळीच नाचलं नाही मी. तू काय, तुझा बाप पण नाचेल. मेलो हेच ना. अहो तुम्ही तसं काही नाही करू. तुम्ही शांत मागे या. शांत. बरं असू द्या. तुम्ही आजपर्यंत कोणती व किती नाटकं पाहिली आहेत? अगं सांग की, पुष्कळ नाटकं पाहिलेत म्हणून. रामराज्य, भरत भेट, गणेश महिमा, शंकर पार्वती. यातलं एकही नाटक मी पाहिलेलं नाही. तात्या जरी सिनेमाची नाव येतो, मी नाटक पाहिलं नाही, कारण तात्याने आजपर्यंत मला नाटकाला जाऊनच दिलं नाही. बरं नाही जाऊ दिलं, आता बिघडलं कुठे? आणि मी म्हणतो की नाही नाटक पाहिलं तर काय अडणार आहे का? नाही काय अडणार नाही म्हणा, पाहिलेली बरी असतात. नाहीतर एकदम काम करायला अवघड नसतं. म्हणून म्हणतो. अवघड काय जायचं? तिला तुम्ही कोणतंही काम सांगा, अगदी झाड लोट सडा सारवणापासून ते चैत्रगौर सजवण्यापर्यंत कुठल्याही कामात माघार म्हणून घ्यायची नाही. अरे वा, म्हणजे बऱ्याच भूमिका येत आहे तसं दिसतंय ना. एकदा का पत्नीची भूमिका करायची ठरवली की सगळ्या भूमिका ओघाने आल्या. हे शिक्षण आपण यांना घरच्या घरी दिलेत वाटतं. मी काय देणार गप्पट? यांच्या मातोश्रीनीच शिकवलं यांना सगळं घर बसल्या. वा वा, म्हणजे यांच्या मातोश्री या कलेत एकदम तरवेज दिसतात. अहो याच कलेत काय, म्हणजे पाककलेत काय, सगळ्या कलेत तरवेज असलेली तुझ्यासारखी बाई शोधूनही सापडायची नाही. अरे आमची सखू म्हणजे त्याच खाणीतला हिरा. कोणतंही काम सांगा, एका पायावर तयार.
नाही ग हे मला सांगा तुमचं पाठांतर कसं आहे? काय हो? पाठांतराचा इथे काय संबंध? अरे वा, पाठांतराखेरीज कसं चालणार? तुम्ही काय मला दुधाचा रती पाठ करायला लावणार आहात की मानाचा हिशोब? छे छे हो, नाटकातली वाक्य नाही का पाठ करावी लागणार? नाटकातली वाक्य म्हणजे एखादी नाटक कंपनी काढायचा विचार आहे की काय तुमचा? विचार मग इकडे मांडले ते काय सर्कस आहे की काय? म्हणजे आमच्या सखूला तुम्ही इथे नाटकात नाचण्यासाठी बोलवलंय? तुम्हाला काय वाटलं आम्ही यांना वधू परीक्षेकरिता बोलावलंय आणि ते ह्यांना चोरानं एवढं भडकायला काय झालंय? भडकायला काय झालंय? अरे एकेकाची कारकी मोडून टाकली नाही तेच नशीब समजा. अहो पण लुच्चे लफंगे बदमाश झाले काय तिथं? कुठे गेला तो मावा खेकडे? येऊ दे त्याला. चांगला पोलिसाच्या ताब्यातच देतो. अरे मला बनवला लेकानं. मला म्हणाला एका वेळी 5 मुलं दाखवतो हिच्या वधू परीक्षेसाठी. येऊ दे आता येऊ दे. सखे चल उठ जाऊया इथून आपण. चल. थांबा तात्या. माझं लग्न ठरल्याशिवाय मी मुळी चालायची नाही तुला. तुम्ही म्हणजे काय चेष्टा म्हणताय ना? अगं पण ह्याच्यापैकी कोणाशी लग्न करणार आहेस तू? चांगला थिंगा त्यांना नाटक करायला पाहिजे. काय बाबा काय डोकं फिरलंय की काय करताय काय तुम्ही? माझं डोकं अगदी साबूट आहे. काय पण अरे मित्र हो, आता आपल्या नाटकाकरता द्रौपदी मिळवायची असेल तर हा एकुलता एक उपाय शिल्लक राहिलाय. बाकीचे सारे उपाय टाकले तेव्हा आता बोला कोण याच्याशी लग्न करायचं? काय हो धर्मराज? अजून 8-10 वर्ष तरी लग्न करता येणार नाही मला. कारण BA होईपर्यंत लग्न करायचं नाही असं वडिलांनी सांगून ठेवलं आहे. याची असं सोडा. हा काय हो बिबटे? मला हे लग्न नाही करता येणार. कारण 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 माझं अपेंडिसायटिसचं ऑपरेशन ते झाल्याशिवाय काय मी लग्न करू शकत नाही. मी तात्या हे शय मात्र गब्बर आहे. अस्सल वडारी वाणारे. काय हो अर्जुन्या काय म्हणणं तुमचं? हो नाही पण मी हो अहो असं घाबरतं काय? हे नाही हो पण मी अहो तुम्हाला काय वाटेल तो उंडा घ्या. तिथे काय नाही का हो तात्या? हो तर हो पण माझं लग्न झालंय. मुलं पण आहे. तिकडे मलकापूरला. आता राहिलास तूच चोरा. सखे हा बोकड कसा वाटला? अहो पण मी माझं हे बघ, तुझं लग्न झालेलं असलं तर दुसरं लग्न लावून देईल. 2 लग्न झालेली असली तर तिसरं लावून देईल. अहो पण मी तुमच्या पाया पडतो. आता लग्न झाल्यानंतर जोडीनच ये पाया पडायला. चांगला आशीर्वाद दे. सखे धर याचा हात. अरे मेलो